किलोमीटरचा जोड आहे. सुशिक्षित तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना रोजगार नाही आहे. त्या रोजगारासाठी आपल्याकडे काय कल्पना, काही नियोजन करू शकता का? 100% आम्ही करणार ते. आम्ही जेव्हा इलेक्शन नाही पण लढत होते तेव्हा पण आमचे जेवढे IT कंपनीज, जेवढे आमचे आता आमचा जे ग्रुप आहे ते सगळे एज्युकेटेड क्राऊड आहे आणि सगळे HR मध्ये आहे, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. आता प्रत्येक जागे काय ना काय भरती असती. गव्हर्नमेंटचे कधी तुम्ही बघितले ना तर 27 वेगळे वेगळे स्कीम्स आहे, पण ते स्कीम्स कोंडव्यामध्ये आजपर्यंत कोणी राबवले नाही. मी तुमचे चॅनलमार्फत लोकांना हे आश्वासन देणार का तुम्ही आम्हाला एक संधी द्या. आम्हाला संधी दिली तर गव्हर्नमेंटचे जे 27 स्कीम्स आहे प्रत्येक स्कीम मी कोंडव्यामध्ये राबवणार आणि प्रत्येक माणसाला रोजगार देणार. महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये त्याचा तो प्रचार करत आहे, तर त्याच्यामुळे इतर पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना फटका बसू शकतो का? कधीच बसणार नाही, कधीच फटका बसणार नाही. का नाही बसणार तर हे लाडकी बहीणचं जे योजना ते आणली, फक्त त्याला ब्रँडिंग करून हाईप केली आहे त्यांनी. पण तुम्ही कधी दुसरे बघितलं जसं तुमचं विधवाची जे स्कीम आहे ते बी स्कीम आहे. लेडीज लोक ते पण स्कीम्स तुम्ही घेऊ शकतात. मग वेगळे वेगळे योजनाच आहे. अब्दुल कलाम आझादचा लोनचा इश्यू आहे, भरपूर योजना आहे. फक्त इतर ज्या योजना आहेत ते योजना महिलांपर्यंत गेलेल्या नाही आहे. ही लाडकी बहीण जी योजना आहे ही त्यांनी केलेली आहे आणि त्याचे पैसे डायरेक्ट गव्हर्नमेंट करून बँकेत येतात. हे बघा तुम्हाला एक सांगू का, इतर जे योजना आहे ना ते जे आमचे माजी आजी जेवढे नगरसेवक आमदार खासदार आहेत ते लोकांपर्यंत आणले नाही. पण आम्ही काय करणार, प्रत्येक योजना प्रत्येक घरापर्यंत कसं पोहोचवणार ते आमचा उद्देश असणार. कारण की आम्ही काय करणार, आम्ही प्रत्येक एरियामध्ये आमचं ऑफिस असणार, काउन्सिलिंग सेंटर्स असणार. तुमचे घरामध्ये हॉस्पिटलचा इश्यू आहे, आम्हाला येऊन सांगा, काय होऊ शकतं ते आम्ही करणार. एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे, एज्युकेशनचा सॉल्व्ह करणार. इंटरनल फॅमिली मॅटर्स असेल, सगळं आम्ही करणार. महिलांसाठी काय करणार ताई? आपण स्वतः एक महिला उमेदवार आहे, तर महिलांसाठी काय तुमच्याकडे रणनीती आहे? काय करणार आपण महिलांसाठी? महिलांसाठी मला जसं तुम्ही सांगितलं की रोजगार पाहिजे त्यांना, तर असे काहीतरी आपण प्रोग्रॅम्स सुरू करू की आता जे लेडीज आहेत ते बाहेर येत नाही, म्हणजे लवकर ते ऑफिसला जात नाही, पण त्यांना काही असे रोजगार घर बसून करता येईल तसले आपण रोजगार देऊ त्यांना की ज्यांनी करून त्यांना 200-500 रुपये प्रत्येक दिवसाला मिळतील आणि त्यांचं घर चालून जाईल. म्हणजे आणि मग मला यूथसाठी पण करायचं आहे, नॉट जस्ट लेडीज. नाझिया समीर पंजाबी यांचं असं मत आहे की महिलांसाठी असं रोजगार उपलब्ध करून देऊ की रोजचे त्यांना 200-500 रुपये घर बसल्या ते कमवू शकतात, असं आपलं मत आहे. येस.